नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 13 ऑगस्ट 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला झूमपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण आजच्या दिवसातील महत्त्वाच्या चालू घडामोडी बघूया. मागील 6 वर्षात देशभरात महिलांच्या श्रम भागीदारीत किती टक्के वाढ झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 14%. मित्रांनो, मागील 6 वर्षात देशभरात महिलांच्या श्रम भागीदारीत 14% वाढ ही झालेली आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात श्रम भागीदारीत महिलांचे प्रमाण हे 40% आहे. हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, पहिला लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. केंद्रीय कॅबिनेट सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, के.व्ही. सोमनाथन. मित्रांनो, केंद्रीय कॅबिनेट सचिवपदी आता के.व्ही. सोमनाथन यांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या देशाच्या पुरुष संघाने बास्केटबॉलमध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, अमेरिका. मित्रांनो, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये अमेरिका देशाच्या पुरुष संघाने बास्केटबॉलमध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे. मित्रांनो, या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपण थोडक्यात माहिती देखील जाणून घेऊया. तर मित्रांनो, या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अमेरिका देशाने सर्वाधिक पदकेही जिंकलेली आहे. तर मित्रांनो, अमेरिकेने 40 सुवर्ण पदक जिंकलेले असून एकूण पदकेही 126 जिंकलेली आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. तर दुसऱ्या क्रमांकावर चीन देश आहे, तर चीनने 91 पदकेही जिंकलेली आहे. मित्रांनो, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदतालिकेमध्ये भारत देश हा 71व्या क्रमांकावर आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे आपल्या भारताविषयी, तो लक्षात असू द्या. तर भारताने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एकूण 6 पदकेही जिंकलेली आहे. त्यात 1 रौप्य पदक आहे आणि 5 कांस्य पदके आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. रफत अहमद यांची कोणत्या देशाच्या सरन्यायाधीशपदी निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, बांगलादेश. मित्रांनो, रफत अहमद यांची बांगलादेश देशाच्या सरन्यायाधीशपदी ही निवड झालेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची बघूया. उदार शक्ती 2024 युद्ध सराव कोणत्या 2 देशादरम्यान आयोजित करण्यात आला होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, भारत आणि मलेशिया. मित्रांनो, उदार शक्ती 2024 युद्ध सराव हा भारत आणि मलेशिया या देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला होता. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पादत्राणे आणि चर्म उद्योगासमूह विकास प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, रायगड. मित्रांनो, महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात पादत्राणे आणि चर्म उद्योग समूह विकास प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. बँकिंग कायदा सुधारणा विधेयक 2024 कोणी लोकसभेत सादर केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, निर्मला सीतारामन. मित्रांनो, बँकिंग कायदे सुधारणा विधेयक 2024 लोकसभेत निर्मला सीतारामन यांनी सादर केलेले आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची बघूया. पीपल एज्युकेशन सोसायटी PES तर्फे दिला जाणारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 2024ने कोणाला गौरविण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, धनंजय दातार. मित्रांनो, पीपल एज्युकेशन सोसायटी PES तर्फे दिला जाणारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 2024ने धनंजय दातार यांना गौरवण्यात आलेले आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. खालीलपैकी कोणत्या राज्याने लॉजिस्टिक धोरण 2024ला मान्यता दिलेली आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याने लॉजिस्टिक धोरण 2024ला मान्यताही दिलेली आहे. मित्रांनो, 2 पॉईंट आहे या प्रश्नासंदर्भात, ते देखील आपण जाणून घेऊया. महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेल्या लॉजिस्टिक धोरण अंतर्गत राज्यात 2029 सालापर्यंत 10,000 एकरहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे. तर मित्रांनो, 2024 अंतर्गत राज्यात नवी मुंबई इंटरनॅशनल लॉजिस्टिक पार्क देखील उभारण्यात येणार आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. तिमोर लेस्ते देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डरने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 द्रौपदी मुर्मू. मित्रांनो, आपल्या भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तिमोर लेस्ते या देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डरने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद.